डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं नागपूरच्या धर्तीवर 4,500 रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले। त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेमधील 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव दिनांक 20 जुलै 2026 रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने ठराव मंजूर करून शासनास प्रस्ताव सादर करावे असे निवेदन आयुक्त, उपायुक्त, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते यांना देण्यात आले। यावेळी ट्रेड युनियन अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले, अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाली मंडेपू, कामगार नेते चांगदेव सोनवणे, सफाई कामगार नेते श्रीनिवास रामगल, ट्रेड युनियनचे खजिनदार अरुण मेहत्रे, सायबण्णा हदिमणी, सुनील शिंदे, राजेंद्र कदम, विजय पवार, रामदास शिंदे व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। सर्व मागण्यावर चर्चा झाली आणि सर्वप्रथम सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे अनेक वर्षापासून 25-30 वर्षापासून प्रामाणिकपणे काम करतात 249 कर्मचारी आणि त्या 249 मध्ये 15 वाहन चालक, अशा पद्धतीचं या ठिकाणी या बैठकीमध्ये चर्चा झाली। आणि त्या चर्चेमध्ये सोलापूर महानगरपालिकेचे महापौर साहेब, पक्षनेते, स्टँडिंग चेअरमॅन आणि उपमहापौर आणि तसेच महापौर साहेब, आयुक्त साहेब आणि पदाधिकारी यामध्ये एकमतानं असं ठरलं की जो 4,500 कर्मचारी नागपूर नदीवर कायम झाले, कोल्हापूरमध्ये 507 कर्मचारी कायम झाले, त्या धर्तीवर नागपूरचे 4,500 लोक कायम झाले गेल्या 6 महिन्यामध्ये। त्या धर्तीवर नागपूरच्या रोजंदारी सेवकांना कशा पद्धतीनं कायम केलं त्याची संपूर्ण माहिती सोलापूर महानगरपालिकेचे महापौर आणि आयुक्त साहेब घेऊन येणाऱ्या 20 तारखेला बोर्डामध्ये प्रथमतः विषय मांडला जाईल आणि तातडीचा विषय तोच 249 कर्मचाऱ्यांचा सेवेत कायम करण्याचा आणि 15 वाहन चालक सेवेत कायम, तो तातडीचा विषय 20 तारखेच्या येणाऱ्या बोर्डामध्ये हा विषय पारित करण्यात येणार आहे। तो तसा ठराव करून 249 कर्मचाऱ्यांना 15 वाहन चालक सेवकांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाला